पाहूयात पुढची बातमी। IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे। तर राज्यातील 8 ते 10 सनदी अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची माहिती आहे। पुढील आठवड्यामध्ये ही बदली होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची मात्र पुन्हा बदली होण्याच्या शक्यतेने चर्चेला उधाण आलं आहे, कारण त्यांची याआधी सुद्धा अनेक वेळा बदली झालेली आहे आणि अशातच IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्यांना कोणता विभाग दिला जातो याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली होईल आणि त्याचबरोबर राज्यातील 8 ते 10 सनदी अधिकाऱ्यांची ही बदली होणार असल्याची माहिती समोर येते। तर पुढील आठवड्यामध्येच ही बदली होण्याची दाट शक्यता आहे। तर विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला ही बातमी दिलेली आहे। IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे याआधी सुद्धा त्यांच्या बदलीमुळे चर्चेत आलेले आहे। तर अनेक वेळा त्यांची बदली झालेली आहे आणि अशातच आता पुन्हा एकदा त्यांची बदली केली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता कोणतं डिपार्टमेंट त्यांना दिलं जाणार, कुठे त्यांना पाठवणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।